निलेश चव्हाण प्रकरणी शिवाजीनगर कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली आहे। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप आहे। बाळ घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबावर बंदूक रोखल्याचा आरोप सुद्धा त्याच्यावर आहे। ही 3 दृश्य आपण पाहताय। निलेश चव्हाणला काल नेपाळमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या, त्याच्यानंतर पहाटे त्याला पुण्यामध्ये आणण्यात आलं आणि निलेशला आता शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी अजिंक्य आमच्या सोबत आहेत, अधिक अपडेट्स जाणून घेणार आहोत। अजिंक्य, काय घडतंय, काय घडामोडी आहेत, अपडेट्स काय? नक्कीच वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सहआरोपी असलेला निलेश चव्हाणला आता बावधन पोलिसांनी कोर्टात हजर केलेला आहे आणि युक्तिवाद कोर्टासमोर सुरू झालेला आहे। खरं तर पोलिसांनी 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी अशी कोर्टासमोर मागणी केलेली आहे। तर निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबियांचा किंवा कसपटे कुटुंबियांचा कुठलाही नातेवाईक नाही, तर त्याच्याकडे बाळ कसं गेलं याचा देखील पोलिसांना तपास करायचा आहे। त्याचबरोबर त्याचे मोबाईल फोन जप्त करायचे आहेत, त्यांनी गुन्ह्यात वापरलेली जी बंदूक आहे ती देखील जप्त करायची। या सगळ्या कारवाईसाठी पोलिसांनी 5 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केलेली आहे। तर आरोपीच्या वकिलांकडून युक्तिवाद जो केला जातोय की निलेश चव्हाणनी कसपटे कुटुंबियांना धमकवण्यासाठी कुठेही पिस्तुलाचा वापर केला नाही, जर मोबाईल जप्त करायचा आहे तर पोलीस कोठडीची नेमकी काय गरज आहे, अशा प्रकारचा आता युक्तिवाद सुरू आहे। आता या क्षणाला देखील या सगळ्या प्रकरणावर युक्तिवाद सुरू आहे। पोलिसांकडून 5 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली जाते। आता यावर पाहावं लागेल की कोर्टाकडून किती दिवसाची पोलीस कोठडी दिली जाते, कारण की निलेश चव्हाणनी करिश्मा हगवणे आणि लता हगवणे यांचे मोबाईल देखील लंपास केलेले आहेत, असा देखील निलेश चव्हाणवर आरोप आहे। तर वैष्णवीच्या मृत्यूनंतर वैष्णवीच्या 10 महिन्याच्या बाळाची देखील हेळसांड केलेली आहे। मात्र निलेश चव्हाण नक्कीच तुम्ही असंच